बहुळ इथल्या दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांचा पोलिसांवरती त्यांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे। कोयत्यानं केलेल्या या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह एक फौजदार जखमी झालेत। या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोपाळ। गोपाळ, काय सांगाल, नेमकं काय घडामोड घडली आहे पुण्यात? थरारक घटना काल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे। चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील बहुड या गावी 5 दिवसापूर्वी एक दरोडा पडला होता आणि त्या दरोड्याच्या आरोपीला काल रात्री पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता। चिंचोशी गावाच्या हद्दीमध्ये पोलिसांनी सापळा लावला असता सचिन भोसले या आरोपीने अचानक जे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आहेत त्यांच्यावर कोयत्याने वार केलाय आणि त्याचबरोबर एक एपीआय आहे प्रसन्न जराड त्यांच्यावर देखील आरोपीने हल्ला केलेला आहे। यात शिवाजी पवार हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना 6 टाके लागलेले आहेत आणि स्वतःच्या संरक्षणाकरिता यावेळी शिवाजी पवार आणि त्यांच्यासोबत नक्कीच गोपाळ, आपण पाहतोय अतिशय थरारक अशी घटना या ठिकाणी घडली आहे। स्वसंरक्षणासाठी उपायुक्त पवार हे दरोडेखोराच्या पायावरती त्यांनी गोळी सुद्धा मारलेली आहे आणि चाकणमध्ये रात्री हा संपूर्ण हल्ल्याचा थरार रंगला होता। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट दिलीत आपण।